बातमी मुंबईतून आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरात नौदल दिनानिमित्तानं नौदलाकडून प्रात्यक्षिकं सादर करण्यात आलीत। या परिसरात नौदलाकडून बीटिंग द रिट्रीट आणि फ्लायपास्ट सेरेमनीचंही आयोजन करण्यात आलं। INS शिखरमधून हेलिकॉप्टर फ्लायपास्ट आणि ऑपरेशन डेमो सादर करण्यात आलाय। आजपासून 3 दिवस रोज संध्याकाळी 5:30 वाजता ही प्रात्यक्षिकं पार पडणार आहेत। This demonstration is being led by Angel Leader Commander Foster Deshmukh, Lieutenant Utpal. The next 3 aircraft are being flown by Lieutenant Commander Rajat Balamohan, Lieutenant Suraj, Lieutenant Commander Angad, Lieutenant Mani Dixit, and Lieutenant Commander Ranjit, Lieutenant Shah. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांचं अजब गजब वक्तव्य समोर आलंय। साधूंना वनात राहण्याचा फील यावा म्हणून झुडपं काढत आहोत असं अनिल पाटील म्हणाले। पण त्यांनी केलेल्या वक्तव्यानं जे आधीच तपोवन आहे तिथे वनाचा फील म्हणजे काय असा सवाल उपस्थित केला जातोय। वनाचा फील यावा म्हणून 10 वर्षातली झुडपं काढतोय असं अनिल पाटील म्हणाले। मी आत्ताच गिरीश महाजन साहेबांशी पण बोललेलो आहे आणि त्यांची सुद्धा भूमिका माझ्या माहितीनुसार हीच आहे की आता तपोवनातल्या ज्या वर्षानुवर्ष हजारो शेकडो वर्षापूर्वीची जी झाडं असतील ते शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांचं जतन आपण केलं पाहिजे। त्यामुळे केवळ फक्त 10 वर्षाच्या आतली जी झुडपं आहेत ती झुडपं काढून साधू संतांना सुद्धा एक वनामध्ये राहण्याचं फील त्या ठिकाणी आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं उचलली जातात। आज धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान सुपारी प्रकरणामध्येच ही भेट झाल्याचा दावा जरांगेंनी केला। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला आहे। तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडेंनी अजितदादांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे जरांगेंनी आरोप केले आहेत। भेट सुपारी प्रकरणामध्ये झाल्याचा दावा जरांगे यांनी केला। धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा मोठा आरोप याआधी जरांगे यांनी केला आहे। त्यानंतर रविवारी जरांगेंनी सुपारी प्रकरणात मुंडेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सरकारला इशारा सुद्धा दिला होता। याची चौकशी धन्याची झालेली बरी। मराठी जर विरोधात गेले तर 2029 हातातून जाऊ शकते। याच्या पापात अजितदादा या धन्याच्या पापात अजितदादा आणि फडणवीस साहेब सहभागी झाल्यामुळं त्याच्यामुळे यांच्या पक्षाचे सत्तेचा बळी जाऊ शकतो। तो गेलाय धन्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे, अजितदादाकडे आणि तिथं त्या शुक्लाताई पण आहेत। याचा अर्थ ह्यो विषय 100% घातपाताचा आहे। माझ्या मतदारसंघातली काम आहेत। माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी काम आहेत। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली। आता ती कामं होतील अशी अपेक्षा आहे। सुपारी प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटकेत आहेत। या आरोपींनी धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याचा दावा जरांगेंनी केलाय। एक 20-25 दिवसापूर्वी तो अजितदादाच्या पायावर लोळलेला आहे। पाय धरून सांगितलेलं आहे की जरांगे पाटलाच्या घातपाताच्या प्रकरणात मला टाळा चौकशीपासून, इथून पुढे मी काहीच करणार नाही। आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात की त्यांच्या मला यावर काहीही बोलायचं नाही। SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्णपणे पारदर्शकपणाने